कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांना आवर घालण्याची शहरवासियांची मागणी. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी. जालना शहरात कर्णकर्कश फटाके फोडणाऱ्या बुलेट गाड्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी शहरवासियांच्या वतीने होत आहे. शहरामध्ये कर्णकर्कश आवाजामध्ये फटाके फोडून बुलेट गाड्या अतिवेगाने पळवण्याचे जणू काही शर्यत लागले असल्यासारखे बुलेट गाड्या रस्त्यावरून पळत असताना दिसून येत आहेत. अत्यंत जोरामध्ये एक्सिलेटर वाढवून बुलेटच्या फटाक्यांसारखा आवाज फोडण्याचे प्रकार मागील काही दिवसांमध्ये शहरामध्ये चांगलेच वाढले आहे. शहरातील गांधी चमन येथे स्त्री रुग्णालय, बायपास रोडवर अनेक मोठ्या प्रशासकीय इमारती आहेत, तसेच न्यायालय आहे आणि मोठमोठे रुग्णालय सुद्धा आहेत. शहरात मुख्य बाजारपेठ तसेच शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये जसे की रेल्वे स्टेशन परिसर, नूतन वसाहत, बडी सडक, कन्हानगर बायपास, चंदनजिरा, सुंदरनगर शहरातील अशा विविध भागामध्ये कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक अक्षरशः वैतागून गेले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे लहान बालके, वयोवृद्ध तसेच आजारी रुग्णांना प्रचंड त्रास होत असून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्या चालकांना समजावण्यास गेल्यास वादविवाद होत आहे आणि त्यामुळे कोणीही या बुलेटवाल्यांना सांगण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे फटाके फोडणाऱ्या तसेच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या या बुलेट गाड्यांवर आवर घालण्याची मागणी शहरवासियांच्या वतीने होत आहे. अधूनमधून शहर वाहतूक शाखेच्या वतीने बुलेट गाड्यांना पकडून त्यांचे सायलेन्सर नष्ट करण्याची कारवाई होताना दिसून येत आहे. परंतु तरी सुद्धा अशा बुलेट चालकांमध्ये शहर वाहतूक शाखेचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. कारण फटाके फोडणारे बुलेट अजूनही सुसाट धावत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष देऊन सर्वसामान्य शहरवासियांना दिलासा देण्याची नागरिकांमधून मागणी होत आहे. काय समस्या आहे? जालना शहरातल्या विविध रस्त्यावर जसे की गांधी चमन परिसर झाला, फुलबाजार परिसर झाला, चमन, त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसर, तिकडं मोंडा रोड वगैरे या सर्व भागात बुलेट सारख्या मोठ्या गाड्यांच्या सायलेन्सर मध्ये बदल करून त्यांच्या कर्णकर्कश आवाजाचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. आणि ह्या गाड्या चालवताना हे ड्रायव्हर या पद्धतीने गाड्या चालवत आहेत की जशी काही त्यांच्यामध्ये शर्यत लागलेली आहे आणि त्यांच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होती. फटाके गाड्या वगैरे जे ते त्यांच्या सायलेन्सर मध्ये काहीतरी टाकून फटाके फोडण्याचे प्रकार सुरू आहे. त्याच्यामुळे जालनेकरांना याचा फार मोठा त्रास आहे, सहन करावा लागत. आणि मुख्य म्हणजे प्रामुख्याने हॉस्पिटलच्या जवळून सुद्धा ह्या गाड्या मोठाले आवाज करून धावतात. त्यांना त्याची म्हणजे त्या दवाखान्यामध्ये पेशंटची त्यांना कोणतीही म्हणजे काळजी वाटत नाही. काय नाव आपलं? माझं नाव दीपक शेळके, प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र, जालना जिल्हाध्यक्ष.